कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी गावातली एक वारी पुण्यात पोहोचली आहे आणि रात्री आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांची व्यवस्था काय आहे, ते कुठे झोपतात आणि विशेष करून महिला वारकऱ्यांच्या काय समस्या असतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ताई, आपण कोल्हापूरवरून आले. कोल्हापूरहून. आपलं नाव? कविता चंद्रकांत पाटील. तुम्ही ही वारी लीड करताय? हो, मीच करते. तर ताई, महिलांच्या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या होत्या की महिला वारकऱ्यांच्या काय काय मुळात समस्या असतात. महिलांच्या मासिक समस्या असतात. मासिकच्या वेळी आम्ही सगळी सामुदायिक होऊन सगळे ते चेंज करून आपण त्यांना सहकार्य करतो. मेन म्हणजे 21 दिवसाचा प्रवास. 21 दिवसाचा प्रवास आहे. मग काय असं अडचणी भरपूर येतात, पण आम्ही सॉल्व्ह करतो एकमेकीला सांगून. सगळे म्हणजे जिथल्या तिथे घरच्या कुटुंबातले सदस्य असते तसं आम्ही वावरतो. पण डोक्यावर छत नाही आणि असं घर सोडून जेव्हा तुम्ही बाहेर निघता तेव्हा मग या सगळ्या गोष्टी म्हणजे मासिक पाळी हा खूप मोठा विषय आहे. मोठा विषय आहे. हो, मग ते आम्ही एकमेकीला सांगूनच सांभाळून सगळं करतो व्यवस्थित. कपडा धरतो सोबती आणि तिला मध्ये घालून आम्ही सगळं करतो. आणि जेव्हा पाळी म्हणजे आता वारीमध्ये पुरुष सुद्धा असतात, मग या सगळ्या गोष्टी कशा? नाही होतात. पुरुषांना आम्ही येऊच देत नाही तिथे. जरासं बाहेर जावं म्हणून सांगतो आम्ही. त्यांना पण कळते की काहीतरी अडचण असणार म्हणून ती मग साईडला होतात, समजून घेतात. घरचंच सदस्य आहेत ते. मेन म्हणजे घरचे सदस्य आहेत. वारीत जेवढे येतात ना तेवढी आपली आहे, असं आहे. आणि मी तर म्हणजे बाहेरची असली तरी बाहेरची मी म्हणत नाही, माझी आहेत. वारकरी आहेत हे सगळे माझे आहेत. एवढं आपुलकी आहे मला माझ्या गुरूंच्या आशीर्वादानं. माझे गुरु जनार्दन महाराज वसंतगडकर त्यांच्या आशीर्वादानं एवढी आपुलकी आहे की मला भेदभाव काही माझ्यात राहिलेलाच नाही. मेन म्हणजे स्त्रीने पुरुष स्त्री मी काहीच मानत नाही अजिबात. सगळे आपले आहेत आणि आपणच आहे. आत्मा तिथे एकच आहे, एवढंच, दुसरं काही नाही. पण वारीतलं कसं आहे, महिलांच्यासाठी जर आता शौचालय असते, सगळी सोय आहे, सरकारने केली. पण वारीतून आम्ही परत जाते वेळी अडचणी त्या तेवढ्याच दूर कराव्यात सरकारने. म्हणजे परत जाते वेळी वारीतनं आम्हाला पास मिळत नाही. संस्थानात आम्ही रजिस्टर केलेले आहे. 323 नंबरला आमची दिंडीचा नंबर टाकलाय. पण मी लेडीज दिंडी चालक मला काय म्हणून ती मला काय म्हणतात, पुढे चालते. दिंडी वारी झाली ना परत घरी जाताना टोल नाक्यावर आम्हाला अडवतात. मग पैसे काढतात आमच्याकडून. मग कुठं भांडत बसायचं, आपण वारकरी आहे, माघार घेतोय, देतोय पैसे आणि आम्ही जातोय. टोल नाक्याचं असं म्हणजे आम्हाला काय त्रास होऊ नये, वाहन आमची व्यवस्थित न्यावीत हीच आमची अपेक्षा आहे. सगळे सुखी तर मी सुखी आहे. एक महिला वारकरी म्हणून नजरेत मला प्रश्न पडतो की आम्ही जेव्हा आळंदीला सुद्धा होतो माऊलींच्या पालखीच्या वेळेस, प्रस्थानाच्या वेळेस अतिशय प्रचंड गर्दी, म्हणजे 3.5-4 लाख लोक आळंदीत होते. आणि तुम्ही 21 दिवस इतक्या सगळ्या गर्दीत महिलांनी घेऊन प्रवास करता. इतक्या सगळ्या गर्दीत, इतक्या धक्क्याबुक्कीत, आणि काही महिला तर 70-80 वयाच्या सुद्धा आहेत. कसं मॅनेज होतं? मॅनेज करतोच आम्ही. आपल्या आईच आहेत त्या. मग लेकीने आम्ही करायला नको तर कोणी करायचं? आपल्या आईच आहे ना. आज आपल्या बरोबर आहे म्हणजे माझी आईच आहे, हे आम्ही मॅनेज करतो. आणि त्यांच्या आरोग्य सांभाळून घेतो आम्ही. औषध पाणी देतो आम्ही. आम्हाला दवाखान्याची लोक देतात गोळ्या ते औषध. आम्ही दररोज संध्याकाळी विचारते, मी स्वतः विचारते कुणाची काय तक्रार आहे म्हणून. झोपते वेळी मग तक्रार आहे म्हणून सांगितली, त्यांनी त्यांच्या म्हणजे उपचार कोणती गोळी आहे ती द्यायची. ती गोळी खाली की झोपली, सकाळचे क्लिअर होते, काही नाही अडचण काही येत नाही. आणि सरकारकडून बऱ्याच योजना राबवलेल्या गेलेल्या आहेत आणि मग विविध ठिकाणी दवाखाने सुद्धा उपलब्ध आहेत, मोबाईल दवाखाने ज्याला आपण म्हणतो. मग या सगळ्या गोष्टींचा किती फायदा होतो? आणि महिलांना जर शौचालय जागोजागी इतके नाही आहेत, कारण मी सुद्धा चालत मी वारीत खूप प्रॉब्लेम. पण मी पण की जबाबदारी आपली पण आहे, ती करतात लोक. सरकारनं कामगार ठेवून शौचालय ठेवल्यात, ती कामगार आहेत. पण त्यांना पण आपण काहीतरी मदत केलीच पाहिजे. आमच्यासाठी ती करतात, त्यांच्यासाठी आम्ही काय करायला नको? आता कालच सकाळी तर मी तिथं आळंदीत शौचालय होती, तिथं टँकर आल्याबरोबर मीच पाईप स्वतः धरली आणि पाणी प्रत्येक शौचालयात मारलं. सेवा करायची आहे, ती घाण म्हणतात ना, शेवटी आपलीच घाण आहे ना. एवढं मी केलं. तिथे लोक सगळे मला आश्चर्य करायला लागले, माऊली तुम्ही दिंडीत आहेसानी एवढी ऍक्टिव्ह भेटला असं की आमचं शौचालय तुम्ही धुतलंच आहे. ती कामगार लोक मला म्हणायला लागले. करते मी, मला मनात भेदभाव काहीच नाही, सगळी आपलीच आहेत, आपण केलंच पाहिजे. हक्कानं बोलायला पण तसं जागा ठेवला पाहिजे, म्हणजे ती लोक सॉल्व्ह करून घेतात आपलं काहीतरी अडचण असली तर.
एवढंच. आम्ही वारीत भरपूर वेळा बघतो, टीव्हीत सुद्धा बघतो. हा माझा पहिलाच अनुभव आहे वारी कव्हर करायचा. तर या गोष्टी म्हणजे पाऊस असो, ऊन असो, वारा असो, कुठलीच महिला थांबत नाही किंवा 80-80 वर्षाच्या बाया सुद्धा चालत असतात रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल करून. हा सगळा जो स्पिरिट आहे हा म्हणजे इतका उत्साह कुठून येतो? उत्साह माऊलीच देते, माऊलीच देते. माऊलींच्याकडूनच सगळं मिळते. म्हणजे अगदी आनंदात नाचत नाचत बागडत, जशी श्रीकृष्णाची सोंगडी बागडतात त्या पद्धतीनेच आमची सगळी वारकरी बागडतात. लहान मुलासारखं बागडतात. व किती 80 वर्षाची 90 वर्षाची असू देत, पण ती लहान मुलासारखी वारीत आमच्या बागडतात, नाचतात. तरुण ज्या मुली आता सध्या समजा ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलंय किंवा भरपूर गोष्टी, आता ऍडिक्शनचं प्रमाण खूप वाढलंय, व्यसनाचं प्रमाण खूप वाढलंय, तर तरुण मुलींना आता एक आपण महिला वारकरी म्हणून तुमची आज मुलाखत घेतोय म्हणून विचारते, तरुण मुलींना काय तुम्ही संदेश द्याल? तरुण मुलींना मी संदेश देणार की असंच की आम्ही जसं वावरतोय तसं तुम्ही पण माझ्या लेकी असाल, तुम्ही पण असंच माझ्यासारखं राहायचं आणि करायचं, सेवा करत राहायचं. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे मी मानते. देवळात जाऊन देव भेटत नाही, जनात देव भेटतो, एवढंच माझं तत्व आहे. खूप खूप धन्यवाद ताई, एवढे रात्री तुम्हाला. रामकृष्ण. सुदर्शन मराठीच्या टीम कडून तुम्हाला शुभेच्छा, तुमची यात्रा सफल हो याच आमच्या शुभेच्छा. तर या होत्या कोल्हापूरच्या दिंडीच्या, या लीड करतात महिलांची वारी, यांच्याशी आपण बोललो. महिलांच्या अनेक समस्यांबद्दल आपण जाणून घेतलंय. पहिल्यांदाच अनेक गोष्टी मलाही कळाल्यात आणि दर्शकांना सुद्धा कळाल्या असतील. अधिक माहितीसाठी तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी.